दरम्यान याच बुलेटिन मधली पहिली बातमी आपण पाहणार आहोत। पहिली बातमी अर्थातच महत्त्वाची, ती म्हणजे अर्थात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकरांसंदर्भातली। यांच्यातला वाद काय शमण्याचं नावच घेत नाही, कारण आता जैन बोर्डिंगच्या जागेचा निर्णय जरी रद्द झाला असला तरी सुद्धा जैन समाजाचं समाधान होत नाही, तोपर्यंत हा लढा कायम ठेवणार असल्याचा पवित्रा माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी घेतला। तर काल एकनाथ शिंदेंसोबत धंगेकरांची बैठक झाली, सकारात्मक दोघांमध्ये चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत असणार आहे। मी सर्वप्रथम विजय सर तुमच्याकडे येणार आहे। मला सांगा, धंगेकर एवढं का खेचतायत? कारण आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली आहे, हा निर्णय सुद्धा रद्द झालेला आहे, मात्र या सगळ्यामध्ये का खेचतायत? पहिली गोष्ट म्हणजे हा धंगेकर खेचतायत की त्याच्यामागे कदाचित राजकीय कारण असेल ही, परंतु हा व्यवहार काय किंवा हा जो सगळा प्रकार आहे तो काही राजकीय आहे अशातला भाग नाही। ही गैरव्यवहार झालेला आहे, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। त्याच्यामध्ये शासकीय मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी त्याच्यात केलेले इंटरफिरन्स, त्याच्यात बजावलेला भूमिकाचा प्रयत्न आहे। आणि शिवाय दुसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची, जी कालपासून मी म्हणतोय की मुद्देमाल परत केला गेला म्हणून मूळ जो काही घडलेला आहे, जो काही गुन्हा आहे, त्याचं महत्व कमी होत नाही। या अनुषंगाने कदाचित काही लोकांचा असा समज होत असेल की फक्त व्यवहार रद्द झाला म्हणजे सगळा विषय संपला, परंतु तसा नाही। याच्यामध्ये अनेक गैरप्रकार झाले आणि त्याच्यातून शासकीय यंत्रणेमध्ये कशा पद्धतीने कामकाज केलं जातं, कशा पद्धतीने दबावाखाली सगळी यंत्रणा राबते, मग व्यवहार होतात, ते व्यवहार रद्द केल्याचं भासवलं जातं। आणि हे जे काही कालपासून चाललेलं आहे की आता माघार घेऊ, ती इमारत मिळकत परत देऊ वगैरे वगैरे, हा फक्त एक कायदेशीर सगळं असल्याचं भासवण्याचा आणि त्या कंपनीच्या आणि इतर लोकांच्या PR एक्झरसाइजचा भाग आहे। याच्यामध्ये मुरलीधर मोहोळांचं संकट दूर करणं, सर्व व्यवहार कायदेशीर होता असं भासवण्याचा प्रयत्न, पैसे परत दिले तर हा व्यवहार होणार आहे, व्यवहार रद्द होणार आहे, परंतु कधी पैसे दिले, किती पैसे दिले, खरंच पैसे दिले का, कोणत्या मार्गाने दिले, अजून काही पैसे द्यायचे आहे, मग असं असताना 230 कोटी रुपये मागणं, हे सगळा एका त्यांच्या एक्झरसाइजचा भाग आहे। त्याच्यामुळे रवींद्र धंगेकर आता का लावून देतात हे कदाचित त्याच्यामध्ये राजकीय कारण असेल, परंतु बाकी अनेक लोक याच्यामध्ये लिहितायत, याच्यामध्ये काम करतायत, त्यांच्या दृष्टीने हा व्यवहार बेकायदेशीर आहे। आणि कुठली बेकायदेशीर गोष्ट जरी मुद्देमाल परत मिळाला तरी त्याच्यातल्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे। पण विजय सर, हा नेमका करार रद्द का झाला? म्हणजे याच्या मागची कारण तरी काय आहेत नेमकी? की फक्त धंगेकरांनी हा मुद्दा उजेडात आणला आणि आता नंतर मग सगळं उघडं पडल्यावरती आता त्याच्यावरती चादर टाकायचा प्रयत्न केला जातोय का? नाही, हा व्यवहार करण्याचा प्रयत्न गेली 1.5-2 वर्ष चालला होता। व्यवहार पूर्ण झाला सुद्धा, जागा ताब्यात मिळाली, त्याचं संबंधित बिल्डरचे बोर्ड सुद्धा लागले, परंतु नंतर जसा हा प्रकार बाहेर आला तसं राजकीय आंदोलन झाली आणि फक्त सोशल मीडियामध्ये झाला अशातला भाग नाही। तर आमच्या सारख्याने काही पंतप्रधानांना पत्र लिहिली, ते रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्हला पत्र लिहिली, ज्याच्यातून सगळ्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये फक्त चुकीचा व्यवहार नाही तर बेकायदा व्यवहार, बेकायदेशीर कागदपत्र, बेकायदेशीर राजकीय प्रभाव हे सगळं वापरलं गेलेलं आहे। आणि त्याच्यातून मग त्या कुठेतरी सुटका करायची असेल तर या सगळ्या व्यवहारावर पाणी सोडलेलं बरं, याच्यामुळे आता तो रद्द केला गेलाय। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली ती, आम्ही ज्या वेळेला याच्या तक्रारी केल्या रजिस्ट्रारकडे, त्यावेळेला या ज्या बँकेने कर्ज दिलं होतं त्या बँका, अर्थातच बँका म्हणजे पतसंस्था, त्या मल्टीस्टेट पतसंस्था आहेत आणि त्या थेट मुरलीधर मोहोळ यांच्या अखत्यारीत येतात। आणि त्यांनी व्यवहार केला, गहाणखत केला आणि नंतर लगेच 2 दिवसांनी ते गहाणखत रद्द सुद्धा केलं, त्या जागेवरचा मामला सुद्धा, आपला हक्क सुद्धा सोडून दिला। मग त्या व्यवहाराचं काय, त्या 70 कोटी रुपयांचं काय, ते कन्व्हेन्स डीड होतं की गिफ्ट डीड होतं? म्हणजे हा सगळा जो गोंधळ त्यांनी घातलाय तो निस्तरणं त्यांना सुरुवातीला वाटलं होतं की सोपं आहे, शक्य आहे, परंतु नंतर अनेक लोक याच्यामध्ये आले आणि त्याच्यातले गुन्हेगारी जो भाग आहे तो सिद्ध होऊ लागला आणि मग त्यांना माघार घ्यावी लागली। पण विजय सर, हे नेमके करार रद्द झाले तरी सुद्धा आता अजून आपण मोर्चा निघतात आपण पाहतोय सगळीकडे, आता जैन बांधव आता मोर्चाची हाक देतात, मग हे मोर्चे का निघतात? आता झाला ना, निर्णय रद्द झालाय, मग आता मोर्चे तरी निघायचं कारण तरी काय असू शकतं?
निर्णय रद्द झाला कुठे आहे? निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न आहे. तो जर ईमेल संपूर्ण वाचला तर त्यांनी 230 कोटी रुपये मागितलेत. मुळात 230 कोटी रुपये दिलेत का? आणि हे सगळं इथं होत नाही, हे कोर्टात होतं. कॅन्सलेशन डीड करावं लागेल. त्याच्या आधी बँकांच्या पैशाचं काय, ते सुद्धा जनतेचेच पैसे आहेत, याची उत्तर द्यावी लागतील. केवळ रजिस्ट्रारकडे जाऊन लिहिलं आम्ही रद्द केला व्यवहार, तरी तो व्यवहार तिथे संपत नाही. त्या व्यवहाराच्या अनुषंगाने अनेक गोष्टी घडलेल्या असतात. त्याचं काय? आणि त्याचं बरं समजा डीड रद्द झालं तर पुढे काय होणार आहे? कुणाला जागा मिळणार आहे? ती जागा त्या संस्थेकडेच राहणार आहे की आणखी काय होणार आहे? या 230 कोटी रुपये असे शेकडो प्रश्न त्याच्यामध्ये, ज्याची उत्तर आता कोणी देत नाही. केवळ वर करणे, ईमेल पाठवून आपण किती स्वच्छ आहोत आणि आपल्याला कसा तो व्यवहार करायचा होता आणि सोशल मीडियामध्ये वाजल्यामुळे आपण कसं माघार घेत आहोत असं दाखवलं जात आहे, परंतु ते तसं नाही. त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष जागा ताब्यात येऊन गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत लोकांनाही याच्यात न्याय झाला असं वाटणार नाही. त्यामुळेच ही आंदोलन चालू आहे. विजय सर, धन्यवाद, तुम्ही या संदर्भामध्ये विश्लेषण केलं. मी आता आमचा प्रतिनिधी रोहन कदमकडे सध्या येणार आहे. रोहन, आपण बघितलं असेल की काल एकनाथ शिंदे आणि रवींद्र धंगेकरांमध्ये चर्चा झाली, दोघांमध्ये बैठक सुद्धा झाली. पत्रकारांनी जेव्हा शिंदेंना घेरलं तेव्हा शिंदेंना विचारलं असता शिंदे असं म्हणाले की आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे, मी जे काय सांगायचं ते धंगेकरांना सांगितलंय. मात्र तरी सुद्धा धंगेकर आपल्या विधानावरती, आपल्या आरोपांवरती अजूनही ठाम आहेत. जोपर्यंत पुणेकरांचं आणि जैन समाजाचं समाधान होत नाही तोपर्यंत ते म्हणाले की हा मुद्दा मी लावून धरणार. मग शिंदेचा दम काय धंगेकरांना कमी पडतोय का? अशा चर्चा सुद्धा आता पुढे उपस्थित होऊ लागल्यात, काय माहितीये? सिद्धेश अगदी बरोबर आहे. खरं तर काल आपण रात्री उशिरा रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया देखील या सगळ्यामध्ये घेतली आणि त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं की ही डील जी आहे ती रद्द होणार असं मला माहीत होतं. शिंदेने मला तसं प्रकारचं सांगितलेलं होतं आणि त्यामुळेच त्यांनी मला सांगितलं की 2 दिवस थांब, जास्त बोलू नका या सगळ्या प्रकरणामध्ये, म्हणून ते शांत होते. परंतु ही डील रद्द करण्यासाठी एक पाऊल पुढे जे आहे ते गोखले बिल्डर्सने काल रात्री उशिरा टाकलेलं आहे आणि तरी देखील यामध्ये अनेक बाबी ज्या आहेत त्या प्रकर्षाने जाणवतात, ज्यानंतरच ही डील जी आहे ती रद्द होऊ शकते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास ॲडव्हान्स म्हणून एक अमाऊंट जी आहे ते 230 कोटी रुपयांपैकीची काही ट्रस्टींच्या अकाउंटवरती जे आहे, त्या ट्रस्टच्या अकाउंटवरती जे आहे ते गेलेली आहे आणि ती अमाऊंट जी आहे ती पुन्हा गोखलेंना द्यावी लागेल आणि त्यासाठी नंतर कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती या सगळ्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी जी करावी लागतात कोर्टामध्ये ते करावं लागेल. ज्या ड्युट्या भरलेल्या आहेत वेगवेगळी जमीन खरेदी करतानाच्या त्या ड्युट्या मग नेमका कोण कोण भरणार याचा तोडगा जो आहे तो बिल्डर आणि ह्या दोघांनी बसून जे आहे ते करावं लागणार आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती मोठी आहे आणि त्यामुळे आता ट्रस्टींनी एकत्र येणं गरजेचं आहे. गोखलेंनी सांगितलेलं आहे पहिली बाब तर की मी एक पाऊल पुढे येऊन हा व्यवहार रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाकतो. आता सगळ्यात महत्त्वाची बाब, ट्रस्टी एकत्र येत आहेत का? थोड्याच वेळामध्ये रवींद्र धंगेकर जे आहेत ते जैन बोर्डिंगमध्ये पोहोचत आहेत. त्यांच्या माध्यमातून इथे येऊन जे काही मुनी आहेत त्या मुनींचा आशीर्वाद घेतला जाणार आहे. कारण का या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी पहिल्या दिवसांपासून सगळे रवींद्र धंगेकर जे आहेत ते यावरती बोलत होते, परंतु जैन बोर्डिंग परिसरामध्ये ते आलेले नव्हते. आता पहिल्यांदा ते जैन बोर्डिंग परिसरामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळामध्ये ते इथल्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतील, मुनींचं दर्शन घेतील. परंतु ही बाब जी आहे ती पुढं काही काळ चालू शकते. गोखले बिल्डर्सने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, पण या बोर्डिंगचे जे ट्रस्टी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार जो आहे तो गोखलेंसोबत केलेला होता, तो व्यवहार रद्द करण्यासाठी गोखलेंनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. परंतु ट्रस्टी जे आहेत ते अजून समोर आलेले नाही आहेत. हे सगळे जैन बांधव आहेत, जैन समाजातले लोक आहेत, काही महाराज आहेत, मुनी आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहूनही आलेले लोक आहेत. इथले ट्रस्टी जे आहेत ते आता कुठेतरी मुंबईला, कुठेतरी महाराष्ट्र बाहेर बसलेले आहेत. त्यांना एकत्रित आणणं आणि त्यांना एकत्रित आणल्यानंतर या सगळ्यामध्ये गोखलेंसोबत बसून बैठक घेऊन हा व्यवहार रद्द करायला लावणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आता इथून पुढच्या काळामध्ये बनलेली पाहायला मिळणार आहे आणि तोपर्यंत हा लढा सुरू राहील असं धंगेकरांचं म्हणणं आहे. नक्कीच. धन्यवाद रोहन, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.